गोपीचंद पडळकरांच्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद। पवार गटाकडून अनेक ठिकाणी आंदोलनं आणि निदर्शनं। पडळकर काय बोलतात ते मुख्यमंत्र्यांना विचारा। पवार गटाच्या नेत्यांचा पडळकरांवर निशाणा। शरद पवार गोपीचंद पडळकर यांच्यावर नाराज। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून व्यक्त केला निषेध। मोदींच्या आईचा व्हिडिओ बनवला तेव्हा पवार गप्प का बसले? आमदार गोपीचंद पडळकर यांचा शरद पवारांना सवाल। आमदार पडळकर यांचं वक्तव्य असमर्थनीय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पडळकरांना समज। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस एकटी लढण्याची शक्यता। प्रफुल्ल पटेल यांचं सूचक वक्तव्य। हिंदूंच्या सणाला शरद पवार उद्धव ठाकरे खोडा घालतात। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये त्यांना पाणी पाजल्याशिवाय राहू नका। मंत्री आशिष शेलार यांचं आवाहन। गोलमेज परिषद मराठ्यांची अधिकृत संस्था नाही। राधाकृष्ण विखे पाटील यांचं वक्तव्य। हल्ला होणार पण घाबरू नका। छगन भुजबळ यांनी कार्यकर्त्यांना दिला कानमंत्र। आम्ही स्थिरतेसाठी भाजपसोबत। अजित पवार यांनी पुन्हा एकदा दिला खुलासा। अंतरवाली सराटीच्या हल्ल्यात शरद पवारांच्या आमदाराचा सहभाग। छगन भुजबळ यांच्या वक्तव्यानं वादाचं मोहर। मनोज जरांगेंच्या आंदोलनामध्ये मराठ्यांनी पोलिसांना लाथा मारून हकललं। जरांगेंच्या आंदोलनातील दगडफेकीमध्ये 84 पोलीस जखमी झाले। छगन भुजबळ यांचे दावे। भुजबळांच्या गौप्यस्फोटाबाबत पक्ष नेतृत्वाचे कानावर हात। अजित पवार म्हणतात त्यांना काहीही माहित नाही। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात एनएसयूआयचं आंदोलन। विद्यापीठानं केलेल्या परीक्षा शुल्क वाढीला जोरदार विरोध। हिंगोलीमध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठं नुकसान। सरकारनं मदत करण्याची शेतकऱ्यांची मागणी। नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनाची तयारी अंतिम टप्प्यात। 30 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते विमानतळाचं उद्घाटन। विमानतळाच्या नामांतराचा वाद मात्र अजूनही कायम। अमेरिकेच्या संसदेबाहेर ट्रम्प यांचा मोठा पुतळा। 12 फूट उंच भव्य असा सोनेरी पुतळा उभारला। चेहऱ्यावर हास्य आणि हातामध्ये बिटकॉइन। अखेर डोनाल्ड ट्रम्प झुकणार। भारतावरील आयात शुल्क लवकरच कमी होण्याची शक्यता। 25% आयात शुल्क हे 10 ते 15% कमी होण्याचा अंदाज।